आणि आता एक सविस्तर बातमी पाहूया। जावयाची घोड्यावरची मिरवणूक तर सगळ्यांनीच पाहिली असेल, पण बीड जिल्ह्यामध्ये विडा गावात धुळवडीच्या दिवशी जावयाची घोड्यावरून नव्हे तर चक्क गाढवावरून मिरवणूक काढली जाते। लाडक्या जावयाला गाढवावरती बसून अख्खं गाव डीजेच्या तालावरती त्याच्या मागे नाचत असतं। अनोखी परंपरा आहे। ज्या गावाची घोड्यावरून मिरवणूक काढली जाते त्याच जावयाची बीडच्या विडा गावामध्ये मात्र गाढवावरून मिरवणूक काढली जाते आणि धुळवडीच्या दिवशीची अनोखी परंपरा आहे। शेकडो वर्षाची परंपरा आहे। ही नेमकी परंपरा काय आहे? माझ्या पाठीमागे आपण पाहतो इथं गाढवावरती बसलेले जावई आहेत आणि त्यांना इथं मिरवणूक काढण्यासाठी मोठ्या संख्येने लोक देखील आहेत। जावई गाढवावरती बसले, काय तुमचं भावना असेल का? कसं वाटतंय? आता नाईलाज वाटतंय, काय भावना? नाईलाज असल्यामुळे यावं लागलं ना। लग्नामध्ये तुमच्या घोडा लावला होता का? लाल होता ना। कसला घोडा होता? पांढरा होता सर। पांढरा होता। आणि आता काय वाटतंय? गाडवावर बसावं लागलं। काय गाडवा बसलं कुठं लपून कुठं बसले होते? लपून दोन जागा बसलो होतो। नाईलाज 5-6 जण आले। एकटा माणूस काय करणार सर, सांगा तुम्ही? किती जण आले होते पकडायला आणि कुठं लपलेले होते? कोणी सांगितलं नेमकं तुम्ही कुठं लपले? कोणी सांगितलं काय मिळ नाही सर। 6 जण आले होते। त्यांचे नाव घेऊ शकतो का सर? आणि नेमकं बायकोनीच सांगितलं? नाही, बायकोन नाही सांगितलं। सांगितलं कोणी? मित्र कंपनी सांगितलं। मित्रांनी सांगितलं। हां। मग आता गाढवावरती बसल्यानंतर काय वाटतंय? आणि आता हा सगळा मान आहे, शेवटी हा एक चेष्टा मस्करी करण्याचा मान आहे। मान मिळाल्यानंतर काय वाटतंय नेमकं? का आता मजबुरी असल्यामुळे बसावं लागतं त्याच्या। आणखी बसायची इच्छा होते का? नाही सर, नाही। पाहतो या गावामध्ये अशा पद्धतीने गाढवावरती मिरवणूक काढण्याची जावयाची परंपरा आहे। ही अनोखी परंपरा आहे। ही चेष्टा मस्करीनं चालू केलेली परंपरा आहे। मात्र यानंतर याच जावयाची त्याचा कपडे देऊन, त्याचबरोबर अंगठी देऊन त्याचा सत्कारही केला जातो आणि महिला देखील याच्यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग होतात। उत्साहामध्ये सगळे हा जो काय उत्सव आहे सगळे एकत्रितरित्या साजरा करतात। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं ही अनोखी परंपरा आहे, चेष्टा मस्करीची परंपरा आहे। मात्र यामधून सगळेच गावकरी मिळून महिला, पुरुष, अबालवृद्ध असतील याचा आनंद लुटतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे बघा, जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। आणि या अनोख्या बातमीसोबतच वेळ झाली इथे एका छोट्याशा ब्रेकची।